दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या. विजयबापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज 12 जानेवारी निर्घुण हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मस्साजोगमध्ये भेट घेतली आणि यावेळी देशमुख कुटुंबाचे सांत्वन करून या प्रकरणातील दोषी आरोपींवर कारवाईची मागणी शिवतारे यांनी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर फैरींवर फैरी झाडताना चुकीचा पायंडा मांडू नका असं आवाहन केलंय. विजय शिवतारे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मी इथे असून परिस्थिती जाणून घेतली. एवढ्या वाईट पद्धतीने निर्घुण हत्या कोणत्याही सरपंचाची झालेली नाही. हे गंभीर प्रकरण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चाणक्य आहेत, स्वतः वकील असून त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. घरगडी असणारा माणूस 5,000 कोटींचा मालक होतो, त्यामुळे तो किती शातीर आहे हे समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळते. शिवतारे यांनी सांगितले की अजितदा परखड नेतृत्व आहे, मात्र महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराडचं साम्राज्य आणि त्यातून निर्माण झालेल्या विषवल्लीचं त्यांना काही वाटत नाही याचं शल्य आहे. ज्या गोष्टी समोर आल्या आहेत त्यात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सामंत साहेब आणि शिरसाट साहेब मला वाटते येऊन गेले होते. त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि या घडामोडींचा एकंदरीत आढावा घेणे, जनसामान्यांमध्ये काय चर्चा आहे, त्यांच्या घरच्या लोकांमध्ये काय त्यांची मानसिकता, त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर्देशानुसार मी इथे आलो होतो. काल मी आलो इथे, आज सर्वांशी चर्चा केली. जी चर्चा कुटुंबियांशी केली, खरंच प्रथमतः इतकं वाईट कृत्य, इतक्या वाईट पद्धतीने निर्घुण हत्या अख्ख्या देशात इतक्या वाईट पद्धतीने कुणी एका समाज कार्यकर्त्याची आणि सरपंचाची झाली नसावी, इतकं गंभीर हे प्रकरण आहे. आणि म्हणून प्रथमतः त्याचा मनपूर्वक असा निषेध करतो. मी कालपासून सर्वसामान्य लोकांशी, या कुटुंबियांशी बोललो, तसंच इतर लोकांशी बोललो. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेला की शेवटचा माणूस सुद्धा गँगमधला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी यांना सोडणार नाही, मी ते काम करणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक चाणक्य आहेत, हुशार माणूस आहे, स्वतः वकील आहेत, कायद्याचा अभ्यास असणारा माणूस आहे. त्यामुळे अतिशय परफेक्ट पद्धतीने, कारण जर थोडी जरी चूक झाली तर जेव्हा कोर्टात जाईल तेव्हाच मोठे मोठे वकील राहतील. आज 4 आणि 5,000 कोटीचे मालक, घरगडी असणारा माणूस 5,000 कोटीचा मालक होतो म्हणजे तो किती शातीर आहे हे लक्षात येते. त्यामुळे त्या पैशांचा वापर करून तो निश्चितपणे तिथे कोर्टात देखील मोठमोठे वकील वापरून कुठे एखादी मिसिंग लिंक सापडली तर त्याच्यातून तो सुटेल. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम चाललंय ते माझ्या मते सुरळीत आहे. दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचंही रेकॉर्ड सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अन्यायाच्या विरुद्ध कसा लढणारा माणूस आहे. मला आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतंय की अजितदादांच्या बाबतीमध्ये परखड नेतृत्व म्हणून बोललं जातं, परंतु एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला चुकीची गोष्ट वाटत असताना वाल्मिक कराड याचं हे साम्राज्य आणि त्याच्यातून ही विषवल्ली निर्माण झाली आहे हे असताना त्यांना बाकी काही वाटत नाही. थोडंसं त्याचं शल्य मला वाटतं, कारण कडक माणूस आहे तो, परखड आहे. परखडपणे त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत आणि संपूर्णच राज्यकर्त्यांच्या विरोधात कुठेही अविश्वास होणार नाही असं वागलं पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. ते करतील, ते मला वाटतं. एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता मी आता काही ठिकाणी जाऊन आलो. एका ठिकाणी असलेली त्यांची ती जमीन, मग ती कशी हडप केलेली आहे, तिथला शेतकरी कोण आहे. आता 2 दिवस बातम्या चाललेल्या आहेत की हार्वेस्टर अनुदानाच्या पाठीमागे 8 लाख रुपये 147 लोकांकडून घेतले. 2 वर्ष झाली. कृषी मंत्री आमचा आहे असं म्हणत, राजकारणाचा मुलामा मी अजिबात देणार नाही, परंतु त्याचा मुलामा देत त्यांनी ते जवळजवळ 11-11.5 कोटी खाल्ले. तक्रार करायची शेतकऱ्यांची हिंमत नाही. गेले तर त्यांना मारहाण झाली, कोणाच्या घरी दहशत गाड्या उभ्या करून टाकल्या, कोणाच्या घरी गुंडे उभे केले. ही सर्व परिस्थिती काय दर्शवते? अख्खा बीड जिल्हा म्हणणार नाही, पण निदान परळी इथे असणारी जी परिस्थिती आज 8-10 दिवस तुम्ही टीव्हीवाल्यांनी सुद्धा दाखवलेलं, मीडियाने दाखवलेलं, राखेचं साम्राज्य,
वाळूचं साम्राज्य, अवैध धंदे, लँड ग्रॅबिंग या सगळ्या प्रकारामधून सर्वसामान्य माणसाला पूर्ण दाबून टाकलंय. आणि हे दाबत असताना ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या मी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे की एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करायला जायचं तर काय एवढं इन्फ्लुएन्स आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या हवालदारांच्या सगळ्या बुलेट ह्या वाल्मिक कराडांनी दिलेले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.